तर हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर खूप असे छान कमेंट आले बरं का. पण एक कमेंट अशी येते, कोण आहे कोणाच ठाव बाय दुकार तोंडाचा वक्ताची कमेंट करतोय. काय त्याला बोलून तर का आपल्या तोंडाची, मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, बरोबर आहे का नाही. तर भुकू द्या त्याला, तसाच गु खाऊ द्या. काय करायचं आपल्याला, होय भाऊ बहिणींना. त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं, आपण आपलं पुढं चालायचं. तर जाऊ द्या. तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. तर आम्ही हे काम सोडून म्हणजे जाणार आहे पुण्याला. तर बघू आता काय होतंय काय नाही, तिथलं बघायचं अजून, तवर सोडायचं नाही हे पण काम. तर राजा 2-3 दिवस टाकायचं, 1 दिवसात बघून यायचं आपलं तिकून. भाऊ म्हणला ना, वहिनी राधा वहिनी हानोबा, ते मला म्हणला की इथं काम लय भारी आहे, म्हणला 12,000 रुपये पेमेंट आहे असं तसं म्हणला. तर म्हणलं बरं ठीक आहे चालतंय. जायचोय आम्ही, बघू काय होतंय काय नाही. घेवडा आलाय काय ग, हे तुळशीला येडा टाकलाय, इथं बांधावं लागेल त्याला. तर घेवडा आलाय, गेल्या वर्षी म्हणजे 3 वर्ष झालं तेव्हा घेवडा लावलेला होता. बी लय आहेत, ते बी भिजून लय मस्त होते त्या पूर्णासारखं बरं का. तुम्हाला घेवडा दाखवते मी. हो घेवडा दिसला, बारका बारका दिसला का. हा हे घेवडा तुळशीला येडा टाकला. आता याला असंच वरी बांधावं लागेल, मग मंडप करायचा. तर आमच्या तर इतकं महाग काय लागले काय माहिती. आकाड लागला की काय ना काय होत आहे का नाही. आकाड लागला की काय ना काय होत आहे. गेल्या वर्षी आकाडात काहीच नव्हतं केलं आहे ना ग. काय म्हणजे काहीच केलं नव्हतं, निवाद बी केलं नव्हतं. कोंबडा असतो घरच्या देवाला, ते पण केलं नव्हतं. म्हणजे आम्ही याच राड्यात होतो. वर्ष झालं वडिलाला आजारी पडलं होतं. तर नेमकं आता आकाड निघायचा म्हणलं की वडीला आजारी म्हणजे जुलाबी. आणि त्याचे गेल्या वर्षी पण तसंच झालं. स्टार्टिंग जुलाबापासूनच झालं आहे का ना, स्टार्टिंग तिथनंच झालती. मग आता पण तसं, पण आता विचारलं तर म्हणले आहेत बरं. तर बानूच्या गोळ्या आणलेल्या, बानूला पण जुलाब लागलेलं, तिच्या गोळ्या होत्या. मग म्हणलं गोळ्या खाता का, तर म्हणले नाही राहिलं आता माझं काय खाण्यात आलतं वाटतं, म्हणून झालं तसं. मला पण काय होतं माहिती का, एकाएकीच असं चक्कर आल्यावरच होतंय, अंधारा आल्यावरच होतंय डोळ्यासमोर. काय माहिती कशाने होतं बा. माणसाचे जीवन खरंच लय अवघड आहे बरं का. वाटतं तितकं सोपं नाही, वाटतं तितकं सोपं पण नाही, वाटतंय तितकं अवघड पण नाही. पण काही आहेत ती वाईट बोलणारे, तर त्यांना तसंच वाईट बोलू दे, आपल्याला काय फरक नाही पडत, बरोबर आहे का नाही. पण त्याला कवर बोलावा, जवळ बोलेल तर त्याला लाजच नाही. त्याने बहुतेक त्याला लाजच नाही, त्याच्या गावात यशच नसन. उठतोय सुटतोय कमेंटच करत बसतोय बिन लाजावणे. काय बा, कुत्रा आलं दारात तर त्याला हाड म्हणलं तरी ती जातंय बाया लाजून, लाज काज. तर याला हाड म्हणलं तरी का नाही ती येतोयच कमेंट करायला. म्हणजे कुत्र्याला ज्ञान आहेत, पण त्या कुत्र्याला ज्ञान नाही. चल जाऊ द्या, मी काय त्याच्याकडला जास्त लक्ष देत नाही. तू जेवढं बोलशील ना तेवढं तू बोल, मी एकदाच तुझ्याकडे बघते. मग तुला आता 17 वेळा पोकळ धमक्या देऊन, पण जे पण बोलायचं तुला माझ्याबद्दल बोल, लेकरांबद्दल तर बोललास ना, मग काय खरं नाही तुझं. आणि तुला आता वॉर्निंग देऊन देऊन आणि धमक्या देऊन देऊन तुला असं वाटायला लागलं हे कुठल्या काय करते. हे कुत्रा बहुतेक इथलंच कुठलं तरी असणार आहे, त्याशिवाय असं नाहीत कमेंट करणार. माजलेले
आईला किती जण लागले होते काय माहीत बाय. आल्या गेल्याने काढलेली दिसते ती. म्हणून तर मागणं कमेंट करतात. समोर येऊन कमेंट करायला त्याला पण वाघच काळीज लागतं. तर चला जाऊ द्या. मला घालायची बानूला आंघोळ.